गावातल्या जुन्या वादातून होळीचा रंग बेरंग झाल्याची घटना घडली। या वादामुळे गावात धुलीवंदनला पिचकारीऐवजी बंदुकीच्या गोळ्या चालल्या होत्या। बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला असून जिल्ह्यातल्या उदवंतनगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या बेलाऊर गावात सशस्त्र गुन्हेगारांनी जुन्या वादाच्या कारणातून माजी पंचायत समिती सदस्याच्या पुत्रासह दोघांवर गोळीबार केला। माजी पंचायत समिती सदस्याच्या पुत्राच्या गळ्यावर आणि डोक्यावर गोळी लागली असून त्याच्या मित्राला पोटावर डाव्या बाजूला गोळी लागली आहे। दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर कुटुंबियांनी घाईघाईने त्यांना उपचारांसाठी आरा शहरातल्या बाबू बाजारातल्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेलं। तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दिवंगत माजी पंचायत समिती सदस्य आणि मिठाई दुकानदार दीपक कुमार गुप्ता यांचा 18 वर्षांचा मुलगा आयुष कुमार गुप्ता आणि त्याच गावातले रंजन पासवान यांचा 17 वर्षीय मुलगा दीपू कुमार अशी जखमींची नावे आहेत। हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत। या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे। या घटनेबद्दल कळताच उदवंतनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख राम कल्याण यादव पोलीस फौजेसह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तपास सुरू केला आहे। आयुष कुमार गुप्ताने सांगितले की 25 मार्चला रात्री तो कूपनलिकेवर पाणी पित होता आणि त्याचा मित्र दीपक कुमार कूपनलिकेचा हातपंप चालवत होता। तिथे गावातल्या कुख्यात गुंडाचे भाचे आधीपासून लपून बसले होते। त्यांनी त्या दोघांवर गोळीबार केला। त्यात दोघेही गंभीररीत्या जखमी झाले। त्यांना उपचारांसाठी आरा शहरातल्या बाबू बाजारातल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। त्यांचे उपचार सुरू आहेत। आयुष कुमारने सांगितले की वर्षभरापूर्वीच निवडणुकीच्या वैमनस्यामुळे त्याचे वडील आणि पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक कुमार गुप्ता यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। आयुष कुमार त्या घटनेचा मुख्य साक्षीदार आहे। 28 एप्रिल 2023 रोजी ही हत्या झाली होती। त्यांनी सांगितले की गावातला कुख्यात गुंड बुट्टन चौधरीचा भाऊ उपेंद्र चौधरी याचा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे। त्यामुळे बुट्टन चौधरीचे भाचे करीम चौधरी, सुमित चौधरी आणि राज यादव यांनी चिडून हा गोळीबार केला असावा असा आरोप आहे। पोलीस तपास करत आहेत। घटनेच्या संदर्भात भोजपूरचे SP प्रमोद कुमार यांनी सांगितले की पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली आहे। केसच्या साक्षीदारासह दोघांवर गोळीबार करण्यात आला। त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून पोलीस तपास करत आहेत।